भाजपची आणि मवियाची आज पत्रकार परिषद असणार आहे। मविया विरोधात भाजपनं आता पत्रकार परिषद घेऊन वोट चोरीच्या आरोपांबाबत गौप्यस्फोट करण्याचं ठरवलेलं आहे। मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमधून मवियाच्या या मोर्चाला ते उत्तर देणार आहेत। मवियानं मतदार यादीतल्या घोळांच्या विरोधात बोट ठेवत मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढलेला होता। महाविकास आघाडी विरोधात आता भाजप पत्रकार परिषद घेऊन यामध्ये गौप्यस्फोट करणार आहे। वोट चोरीच्या आरोपांबाबत भाजप गौप्यस्फोट करणार आहे। मवियाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आशिष शेलार ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मवियाच्या सगळ्या आरोपांचा भांडाफोड करणार आहेत, प्रति हल्ला करणार आहेत। तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या आरोपांवर आता आशिष शेलार नेमका काय गौप्यस्फोट करत आहेत, काय नेमके पुरावे देत आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे। तर भाजपची आज पत्रकार परिषद असणारच आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आज पत्रकार परिषद घेणार आहेत। मतदार यादीतल्या घोळावर उद्धव ठाकरे आज काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद असणार आहे। मोठा मोर्चा काढल्यानंतर आजची ही पत्रकार परिषद मतदार यादीतल्या घोळावर उद्धव ठाकरे आता आणखी काय नेमकं सांगणार आहेत हे बघावं लागणार आहे। त्यामुळे आजचा दिवस खरं तर या पत्रकार परिषदांचा राजकीय वर्तुळात असणार आहे असं म्हणायला हरकत नाही। तर या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, सगळ्यात महत्त्वाचं खरं तर आज भाजपची सुद्धा पत्रकार परिषद आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुद्धा शिवसेनेची ही आज पत्रकार परिषद असेल। खरं तर सध्याचे दिवस हे प्रेझेंटेशनचे आहेत। प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खुलासे केले जात आहेत, कशा प्रकारे घोळ आहे। आता भाजप सुद्धा प्रति हल्ला करणार आहे। काय नेमका आशिष शेलारांच्या हाती लागलेला आहे, काय साधारण आजच्या या पत्रकार परिषदेची रणनीती दोन्ही पक्षाकडून असणार आहे? महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत खरं तर अनुपमा। महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने राज ठाकरे उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी एक मोर्चा काढला फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय आणि या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावरती आरोप करण्यात आले। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता या सगळ्या आरोपांना भाजपकडनं उत्तर दिलं जाईल। सकाळी 11 वाजता भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये मंत्री आशिष शेलार जे भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, ते पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्यस्फोट करणार अशी बातमी समोर येते। अशा प्रकारची माहिती भाजपतल्या सूत्रांनी दिली आहे। खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या विरोधातली ही सर्वात मोठी पत्रकार परिषद असेल आणि जे दावे महाविकास आघाडी सातत्यानं करते मतदार याद्यांच्या संदर्भात असतील किंवा वोट चोरीच्या कथित आरोपांच्या संदर्भात असतील, या विरोधामध्ये काही महत्त्वाचे पुरावे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आशिष शेलार सादर करणार आहेत। साधारणपणे 11 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल। ज्या प्रकारचे आरोप महाविकाकडनं करण्यात आले होते, याद्यांमधला घोळ असेल किंवा एका व्यक्तीच्या नावे अनेक ठिकाणी मतदार नोंदणी असेल किंवा एका ठिकाणी 500हून अधिक लोकांची नोंदणी असेल, या प्रकारचे अनेक कथित आरोप करण्यात आले होते। याला कुठेतरी काउंटर करण्याचं काम भाजपकडनं करण्यात येते। यापूर्वी सुद्धा जेव्हा महाविकास आघाडीनं मोर्चा काढला त्या दिवशी भाजपनं मूक आंदोलन केलं होतं। त्यामुळे कुठेतरी मतचोरी आणि कथित स्वरूपाच्या आरोपांवरून आता महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने येते। आशिष शेलार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमका काय भांडाफोड करतायत, काय गौप्यस्फोट करतायत आणि काही महत्त्वाच्या जर गोष्टी शेलारांकडनं समोर आणण्यात आल्या तर त्याला महाविकास आघाडीचं काय प्रत्युत्तर असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे स्वतः दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास मातोश्रीवरती त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेतील आणि एकंदर जे आरोप करण्यात आले होते त्या आरोपांच्या नंतरचं काय काय पाऊल असू शकतं, कायदेशीर दृष्टीने या सगळ्या संदर्भात जे आरोप करण्यात आले त्यावर पुढची पावलं काय उचलली जाऊ शकतात। कारण 6 तारखेच्या आसपास या संदर्भात मतदार याद्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय, एक महत्त्वाची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे राबवली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडी लक्षात घेता शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काय आदेश देत आहेत आणि या संदर्भात कायदेशीर कारवाई काय केली जाते याबद्दल उद्धव ठाकरे काय सांगतायत आणि भाजपकडनं आशिष शेलार या संदर्भात महाविकास आघाडीला नेमकं काय प्रत्युत्तर देत आहेत आणि नेमका जो गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा भाजपातल्या सूत्रांनी केलाय तो गौप्यस्फोट नेमका कुठला असेल आणि यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमधलं पुढचं राजकारण कशा पद्धतीनं सुरू राहील हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या दोन पत्रकार परिषदा सर्वार्थानं महत्त्वाच्या आहेत। ओम, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, जोडले जाऊया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।